बघता बघता होळी आली, पण यंदाच्या होळीला खूप स्टायलिश आणि मस्त स्टँड आउट व्हायचंय का? हल्ली होळीला खूप छान छान पार्टीज असतात, खूप छान छान डीजेस ऑर्गनाइज केलेले असतात. तर ह्या सगळ्या क्राऊडमध्ये तुम्हाला जर स्टँड आउट करायचं असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. होळी म्हणजे खूप धमाल, मस्ती आणि भरपूर सारे रंग. या सगळ्या रंगांमध्ये तुम्हाला कसं उठून दिसता येईल किंवा या सगळ्या रंगांमध्ये तुम्ही कोणते आउटफिट घालाल ज्याच्यामध्ये तुम्ही जास्त स्टँड आउट होणार, ह्याचा संपूर्ण डिटेल्स एक एक छोट्या छोट्या गोष्टींसकट मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट आणि एकदम स्टायलिश टिप तर मी व्हिडिओच्या शेवटला देणारच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यंदाही तुम्ही तुमच्या रील्ससाठी, तुमच्या फोटोजसाठी, होळी पार्टीसाठी खूप छान पद्धतीने तयार व्हा. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पॉईंट नंबर पहिल्या पॉईंटमध्ये मला बोलायला आवडेल ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आउटफिटबद्दल. आता कोणत्या पद्धतीचे आउटफिट घालावेत? पूर्वीच्या काळी माझ्या टायमाला, मी जेव्हा लहान होती ना, माझी मम्मी माझे सगळे जुने कपडे ना फक्त होळीसाठी ठेवायची. पण आता माहोल बदललेला आहे. आता आपण ते जुने कपडे डिच करून नवीन काहीतरी स्टायलिश होळीसाठी नक्कीच ट्राय करतो. तर स्टायलिश म्हणजे काय? कोणते पण वाईट कपडे कपाटात उघडा, कपाटात एखादा वाईट आउटफिट असेलच, कोणते तरी वाईट कपडे काढा जे आउटफिट तुम्हाला होळीसाठी खूप छान दिसतील. असं एखादा टी शर्ट, पजामा, जो पण काय असेल तो एखादा टी शर्ट, पजामा काढा आणि त्याच्याबरोबर मिक्स मॅच करा थोडासा व्हायब्रंट कलरने. कसं करायचं तर खूप सारे पॉईंट्स आता मी पुढे कव्हर करणारच आहे, कसं कसं मिक्स मॅच करायचं त्याच्याबद्दल. आता आउटफिट कशा पद्धतीने चूज करायचे तर त्याच्यासाठी ऑब्व्हियसली पहिला म्हणजे आपण बोलूया कलरबद्दल. कलर कोणत्या पद्धतीचे असले पाहिजे तर व्हाईट कलर ऑफकोर्स खूप छान दिसतात, कारण ह्याच्यावरती किती पण कलर्स, आपण जेवढे पण होळीचे कलर्स खेळतो ना, मल्टी कलरचे कलर्स हे व्हाईट कलरवरती खूप छान पद्धतीने उठून दिसतात आणि तुमचा फोटो पण खूप छान पद्धतीने येणार आहे. व्हाईट कलर नंतर तुमच्या कपाडामध्ये जेवढे पण पेस्टेल कलर्स असतील ना, लाईट पेस्टेल कलर्स ते पण चालतील. समजा व्हाईट हा ऑप्शन नसेल ना तर लाईट पेस्टेल कलर हा ऑप्शन पण खूप छान दिसतो. कलर नंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे फॅब्रिकबद्दल. ट्राय करा जेवढा तुम्ही जास्तीत जास्त कॉटन, लिनिन अशा कपड्यांमध्ये जाल ना, जे पाणी खूप छान पद्धतीने ऑब्झर्व करून घेतो ना, असे कपडे होळी खेळताना खूप जास्त कम्फर्टेबल असतात. होजियारीचा टी शर्ट वगैरे चालेल, पण मी प्रेफर करेन कॉटनचा किंवा लिनिनचा कपडे वापरा, जेणेकरून तुमचे होळी आउटफिट होळीमध्ये धमाल करताना तुम्ही खूप कम्फर्टेबल आणि इझी गोईंग राहाल. आउटफिट नंतर दुसरा मुद्दा तो म्हणजे गेम चेंजर एक्सेसरीज. आता गेम चेंजर एक्सेसरीज असं मी का म्हटली, कारण एक्सेसरीज अशा वापरा ज्याने तुमचा पूर्ण बोरिंग व्हाईट पेस्टल कलरचे आउटफिटला खूप छान पद्धतीने एक तडका ॲड होईल. म्हणजे कोणत्या कोणत्या एक्सेसरीज वापरायच्या तर खूप छान असे मी जे झुमके घातलेले आहेत, असे झुमके खूप छान जातात होळीच्या आउटफिटवरती. त्याच्याबरोबर हुप्स पण तुम्ही ॲड करू शकतात. सोबतच खूप क्लासी ग्लॅमरस असा गॉगल, अगदी साधे गॉगल घेतलात होळीसाठी, प्रत्येक वेळेला ब्रँडेड घेण्याची गरज नाही आहे, साधे गॉगल्स घ्या, पण मल्टी कलर थोडे ट्रेंडी गॉगल्स घेतलात ना तर ते होळीसाठी खूप छान अप्रोप्रिएट वाटतात आणि लुक इन्स्टंट इन्हान्स होतो. त्याच्यासोबतच खूप छान छान मल्टी कलरचे बंदानेच येतात. बंदाना नसेल, स्कार्फ घ्या आपला रेग्युलर मल्टी कलरचा, तो बांधा. रेग्युलर आउटफिट इझिली इन्क्रीज होतो. मल्टी कलरचे दुपट्टे वापरा. बाजूला बघाच मी कशा पद्धतीने दुपट्टे ट्विस्ट करून वापरल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या प्रेफरन्सेसनुसार, तुमच्या कम्फर्टनुसार दुपट्टा, स्कार्फ, बंदानास, गॉगल घालू शकता. खूप खूप सुंदर दिसतात. आता मी जशा पद्धतीने मल्टी कलरच्या या बँगल्स घातलेल्या आहेत, तुम्हाला ज्या बँगल्स अवेलेबल असेल, खूप ब्राईट कलरच्या बँगल्स ना तर तुम्ही हातात घाला, खूप छान दिसतात. कडं बँगल्स खूप गेम चेंज होऊन जातो, पुऱ्या आउटफिटचा लुक चेंज होऊन जातो. त्याच्यानंतर फुटवेअरमध्ये स्पेसिफिकली मी असं म्हणेन, जेवढे लाईट फुटवेअर असेल ना ते वापरा. आता लाईट फुटवेअर म्हणजे कोणता? कोल्हापुरीज वापरा, फ्लॅट्स वापरा, कारण होळी खेळताना थोडंसं अंगावरती पाणी वगैरे पडणार किंवा आउटफिट तर खराब होतात, शूज पण खराब होण्याची शक्यता असते. शूजवरती पाणी गेल्यानंतर थोडीशी चिपचिपी होते आणि मजा थोडीफार कमी होऊन जाते. बेटर आहे थोडेसे लाईट वेटचे फुटवेअर वापरा. कोल्हापुरीज बेस्ट ऑप्शन आहेत. कोल्हापुरीज नंतर तुम्ही फ्लॅट्स किंवा एखादा नॉर्मल फ्लॅट्स वगैरे वापरा, ते छानच दिसतात स्पेशली होळीसाठी.
आउटफिट फुटवेअर नंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा तो म्हणजे मेकअप आणि हेअरस्टाईल. कोणत्या पद्धतीने मेकअप आणि हेअरस्टाईल असल्या पाहिजेत. तर मेकअप जेवढा मिनिमम मेकअप ठेवाल तेवढा तो छान दिसेल. ॲट द सेम टाईम प्लीज वॉटरप्रूफ मेकअपच वापरा. गरज आहे, कारण पाण्याबरोबर पण बरेच जण होळी खेळतात. परत पाणी वगैरे चेहऱ्यावर पडलं, मेकअप वगैरे उतरला, कलरचं कॉम्बिनेशन खूप चेहरा खराब दिसेल. त्यापेक्षा बेटर आहे वॉटरप्रूफ मेकअप. स्पेसिफिकली वॉटरप्रूफ मस्करा वापरा, जेणेकरून तुमचे डोळे खूप छानच दिसतील. त्याच्यानंतर बीबी क्रीम, एखादी सीसी क्रीम किंवा लिपस्टिक, एखादी ब्राईट कलरची लिपस्टिक वापरा आणि पुरा मेकअप ना जेवढा होईल तेवढा न्यूट्रल ठेवा. खूप छान पद्धतीने जातो. मेकअप नंतर हेअरस्टाईल. आता हेअरस्टाईल कोणत्या कोणत्या पद्धतीच्या असल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार, आवडीनुसार तुमचे हेअर बांधू शकतात. मी प्रेफर करेल तुम्ही हाय बन बांधा किंवा लो बन बांधा, किंवा हल्ली खूप छान छान पद्धतीने ना ब्रेड्स येतात, म्हणजे वेण्या खूप सुंदर सुंदर इकडून 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 बांधतात आणि त्या होळीला खूप छान दिसतात. सागरवेडी सिंपल, एवढा तामझाम करायला जमत नसेल तर सिंपल सागरवेडी बांधा, जेणेकरून हेअर प्रोटेक्ट पण राहील आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला थोडासा स्टायलिश लुक पण दिसेल. आणि आता चौथा गेम चेंजर मुद्दा, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असेल तर आजकाल थीमवरती पण पार्टी खेळली जाते. म्हणजे आपण मोस्टली फॅमिली बरोबर जातो, फ्रेंड्स बरोबर जातो, तर तुम्ही ना ट्युनिंग करू शकतात. म्हणजे सेम टी शर्ट पुरा ग्रुपने घातलं किंवा सेम प्रिंट, टी शर्टवरती सेम प्रिंटचे टी शर्ट वापरलेत, अशा पद्धतीने तुम्ही ट्विनिंग करू शकतात. खूप छान पद्धतीने तुम्ही क्राऊडमध्ये स्टँड आउट करू शकतात. तुमचा प्रॉपर ग्रुप, तुमची फॅमिली हा पुरा क्राऊडमध्ये जास्त उठून दिसेल. रीलसाठी वगैरे खूप छान पद्धतीने जाईल. ॲट द सेम टाईम तुम्ही कलर बरोबर पण कोऑर्डिनेट करू शकतात. कलर म्हणजे समजा सगळ्यांनी एकाच लाईनीत पेस्टल कलर वापरलेत, सगळे आउटफिट मोस्टली सगळे वाईट घालतात, तर तुम्ही फक्त पेस्टल कलर वापरले, असे कलर्स बरोबर ट्युनिंग करू शकतात. सोबतच आता मी जसे सगळे आउटफिट तुम्ही बघितलं असेल, सगळे मी माझे DIY केलेले आहेत. हार्डली 2 तास लागतात, जास्त पण नाही. मी माझ्या लेकीला घेऊन बसलेली हे सगळे DIY करायला. जेवढे पण आउटफिट बघतात ते सगळे मी मोस्टली DIY केलेले आहेत, जुने आउटफिट काढून. तुम्ही असे DIYs करू शकतात. DIY करायला आर्टिस्टच असलं पाहिजे असं काय नाही. इंटेन्शन जरी असलं ना तरी पण तुम्ही हाताला कलर लावून फक्त छापा मारला ना तरी खूप छान पद्धतीने होळीसाठी आउटफिट रेडी होणार. शेवटी तो खराब होणारच आहे, तर तुम्हाला पाहिजे तेवढी क्रिएटिव्हिटी करू शकतात. हे आउटफिट बघा, हे बरेचसे आउटफिट मी स्वतः पेंट केलेले आहेत. इतक्या छान पद्धतीने पेंट होतात. सो असे तुम्ही सुंदर सुंदर DIYs करू शकतात आणि संपूर्ण क्राऊडमध्ये खूप छान पद्धतीने स्टँड आउट करू शकतात. कारण हा आउटफिट फक्त तुम्ही स्वतः डिझाईन केलेला असणार, तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवलेली असणार आणि तुम्ही फक्त स्वतःसाठी बनवलेला असेल. तर अशा मस्तपैकी क्रिएटिव्ह आउटफिटकडे नक्की लक्ष द्या. मी जेवढे ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये DIYs दाखवलेले आहेत, जे हॅक्स दाखवलेले आहेत, जसे स्टायलिंग टिप्स दाखवलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच ट्राय करा. मला इन्स्टाला नक्की टॅग करा की हे आउटफिट मी तू जसा व्हिडिओजमध्ये सांगितलं त्या पद्धतीने केलेले आहेत. मी तुमचे आउटफिट नक्की माझ्या इन्स्टाला पोस्ट करेन. आत्तापर्यंतचा तुम्हाला हा माझा कलरफुल, स्टायलिश, होळीसाठी स्पेशली अप्रोप्रिएट व्हिडिओ कसा वाटला हे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबत खूप जणींना शेअर करा, म्हणजे त्या पण थोड्याशा स्टायलिश दिसतील आणि होळीमध्ये खूप छान पद्धतीने फ्लॉन्ट करतील. असेच खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ येत्या वेळेला मी घेऊन येणारच आहे माझ्या चॅनलवरती. सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप जणींना शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान पद्धतीने खूप स्टायलिश होळी नक्की फ्लॉन्ट करा. चला वहिनी करा. आई चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पॉइंट नंबर पहिला, तुम्ही खूप कम्फर्टेबल आणि इझी गोईंग राहाल.